ठरलं तर मग या मालिकेच्या 8 ऑगस्टच्या भागामध्ये प्रतिमा आता आपल्या रूममध्ये असते आणि आपल्या पिशवीमध्ये काहीतरी ठेवत असते, काहीतरी पाहत असते आणि आता ती पिशवी आपल्या जवळ ती जपून ठेवत असते। तोपर्यंत तिकडे आता पूर्णाजी आणि कल्पना येतात। पूर्णाजी आणि कल्पना आल्यावरती मग प्रतिमा थोडीशी गडबडते आणि त्याच वेळेला पूर्णाजी आणि आता इकडे कल्पना प्रतिमासोबत बोलण्याचा प्रयत्न करतात। पूर्णाजी प्रतिमाला सांगण्याचा प्रयत्न करते की प्रतिमा ऐक ना ग, म्हणजे ना मला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तुला आमच्यासोबत अजून ओळख नाहीये, तुला बोलायचं नाहीये, पण एका आईचं मन न या सगळ्याला मानत नाहीये ग। तू आमच्यासोबत थोडा वेळ बोलली, थोडा वेळ आमच्यासोबत वेळ घालवलास तर आम्हाला खूप छान वाटेल, असं म्हणत कल्पना आता आपल्या हातामध्ये कानातले घेऊन येते आणि ते कानातले प्रतिमाला दाखवते। प्रतिमा, अगं आठवतात का हे कानातले, बघ तुझेच आहेत हे कानातले, असं म्हणत ती आता प्रतिमाला ते कानातले दाखवण्याचा प्रयत्न करते। पण प्रतिमा मात्र आता त्या दोघींपासून लांब जाण्याचा प्रयत्न करते, शक्य तितक्या लांब जाण्याचा प्रयत्न करते। मग पूर्णाजीला खूपच वाईट वाटतं। पूर्णाजी म्हणते, प्रतिमा तुझ्या या अनोळखी नजरेमुळे आम्हाला खूप त्रास होतोय बरं का, म्हणजे तू हे असं वागतेस ना यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय। या सगळ्यामध्ये तुला असं पाहताना आम्हाला जीवाला खूपच वाईट वाटतंय। तुझं मन किती मोठं आहे, प्रत्येक वेळेला तू सगळ्यांना सावरून घ्यायचीस, पण आज तुझ्या या नजरेमुळे आम्ही परके असल्याची भावना आम्हाला वाटते। नको ना, आम्हाला असं परक करू नकोस ना, असं म्हणत पूर्णाजी आणि कल्पना आता इकडे प्रतिमाला समजावण्याचा प्रयत्न करत असतात। आता ह्या दोघी जणी प्रतिमाला कानातलं दाखवून तिच्याकडून काही गोष्टी आठवत आहेत का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना प्रिया दारात येऊन उभी राहते। प्रिया दारात येते आणि ती विचार करते, म्हणजे आता ह्या दोघी जणी इकडे आल्यात आणि आता आईला काहीतरी आठवावं म्हणून प्रयत्न करतायत, तर मला सुद्धा प्रयत्न हे चालूच ठेवले पाहिजेत, मला पण प्रयत्न केले पाहिजेत, नाहीतर मी प्रतिमाची मुलगी आहे हे सत्य या सगळ्यांना कसं पटायचं। त्यामुळे मला काहीतरी करायला पाहिजे। आणि मग प्रियाचा ड्रामा सुरू होतो। आई आई असं म्हणत प्रिया आता आरडाओरडा करत इकडे घरामध्ये येते आणि आई, अगं मी तुझी मुलगी आहे, बाकी कोणाला तू ओळखलं नाहीस तरी मला सुद्धा तू ओळखत नाहीस का, असं म्हणत प्रिया आता प्रतिमाच्या जवळ येते आणि तिला मिठी मारायला लागते। प्रतिमा मात्र आता प्रियापासून तोंड लपवायला लागते, पण प्रिया काही ऐकायलाच तयार नसते आणि ती प्रतिमाला, आई ऐक ना, अगं आई ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, बाकी अख्ख्या जगाला आपलं आई विसरू शकते पण आपल्या मुलाला कशी विसरू शकते, असं म्हणत ती प्रतिमाला त्रास द्यायला लागते। जवळजवळ प्रतिमा तिला आता बाजूला सारून आता गप्प बसण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रिया काही ऐकत नाही। तोपर्यंत सायली येते आणि ती आता प्रियाला बाजूला करते। प्रिया, काय चाललंय तुझं, म्हणजे आता प्रतिमा आत्यांना किती त्रास होतोय तुला कळतंय ना, अशा पद्धतीने कुणी आपल्या आईसोबत वागतं का, हे तुझं वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये, असं म्हणत आता इकडे सायली सांगते, हे बघ प्रिया, त्यांचा वेळ घेऊ दे, त्यांचा वेळ घेतल्यावरती मग मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये हळूहळू त्यांच्याशी फॅमिलियर होऊन मग बोलता येईल, असं वागणं तुझं खूप चुकीचं आहे। आता हे म्हणणं प्रियाला जरी पटलं नसलं तरी पूर्णाई आणि आता कल्पनाला पटतं। पूर्णाई म्हणते, हो मला हे म्हणणं पटतंय। कल्पना म्हणते, चल तन्वी तू खाली चल, सायलीला हँडल करू दे, जे काही करायचं ते सायली बघेल, तू आत्ताच्या आत्ता चल। यावरती तन्वी म्हणजेच प्रिया म्हणायला लागते, नाही नाही मामी असं काय करतेस, अगं ती माझी आई आहे, माझ्या आईसोबत वेळ घालवायला मला नको का, तू सांग ना सायलीला, दरवेळेला माझ्या आईसोबत मला वेळ घालवायला ती देतच नाही, असं म्हटल्यावरती आता कल्पना म्हणते, तन्वी चल, तुला एकदा कळत नाहीये का, हे तुझ्या आईच्या भल्यासाठीच आहे आणि हे तुझं वागणं मला अजिबात आवडत नाहीये, असं म्हटल्यावरती मग आता प्रिया या दोघींच्या सोबत बाहेर जायला तयार होते। पण या सगळेजण म्हणजे हे तिघही जण दारात असेपर्यंत आता मात्र कल्पना खाली जमिनीवरती पाहते तर प्रतिमा खाली जमिनीवरती झोपलेली असते। आता मात्र पूर्णाजी आणि आता प्रतिमा यांची नजर होते आणि पूर्णाजी म्हणते, काय ग सायली, ही अशी जमिनीवरती का ग बसलेली आहे। यावरती सायली म्हणते, प्रतिमा आत्या, अहो तुम्ही इथे का बसलायत। यावरती आता प्रिया नाटक करत म्हणते, आई अगं तू खाली का बसलीस, उतर ना, वरती ये ना। यावरती आता मात्र इकडे सायली म्हणते, आत्या अहो तुम्ही इकडे का बसलायत, तुम्ही आता इकडे बेडवरती या ना,
त्यावर ती ऍक्शन करून इकडे आता प्रतिमा सांगते की मी याआधी देवळामध्ये राहत असताना मी नेहमी खालीच झोपायचे आणि त्यामुळे मला खालीच झोपू दे. आता इकडे प्रतिमाकडे पाहताना पूर्णाजीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. काय अवस्था ही माझ्या मुलीची, म्हणजे आता लहानपणापासून तिला किती काही भोगावं लागलं आणि नंतर ही अशी 21 वर्ष हे भोगायला लागले. मला खूप वाईट वाटते. यावरती कल्पना म्हणते पूर्णाई सायली आहे ना, सायली सगळं मॅनेज करेल, सायली प्रतिमाला व्यवस्थित सांभाळेल, तुम्ही नका काळजी करू. असं म्हणत कल्पना प्रतिमाला आता एकटंच सोडून सायलीजवळ पूर्णाजीला आणि प्रियाला घेऊन बाहेर जाते. तोपर्यंत सायली सांगते ऐका ना प्रतिमा आत्या, म्हणजे आता पावसाळा आहे, या पावसाळ्यामध्ये तुम्ही हे अशा पद्धतीने झोपणं हे काही मला पटत नाहीये. या पावसाळ्यामध्ये खाली झोपलात तर तुमचं अंग धरलं जाईल आणि या सगळ्यामुळे तुम्हाला त्रास होईल. प्लीज प्लीज तुम्ही इथे नका बसू. यावरती प्रतिमा ऐकायला तयार नसते. माझी ही खूप वर्षापासूनची सवय आहे, मी इथेच झोपणार असं हट्टाला पेटत प्रतिमा आता मात्र जमिनीवरती म्हणजे लादीवरतीच झोपते. मग आता इकडे सायलीचा नाईलाज होतो. सायली तिच्या अंगावरती पांघरून टाकण्याचा प्रयत्न करते, पण पांघरून न घेता आपल्या जुन्या सवयीप्रमाणे प्रतिमा आपली ओढणी ओढून घेऊन जमिनीवरती झोपण्याचा प्रयत्न करते. सायलीला खूपच वाईट वाटतं. इतके वर्ष प्रतिमा त्यांनी जमिनीवरती झोपून हे असे दिवस काढलेत. उशी द्यायला जाते, उशी सुद्धा नको म्हणते आणि जे खडतर जीवन ती 21 वर्ष जगत आलेली असते त्याच खडतर जीवनाची तिला सवय झाल्यामुळे जमिनीवरती झोपणं, असं सुकं खाणं, तेच जुने कपडे घालणं ही सवय सोडायला प्रतिमा तयार नसते. मग सायली तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि आता प्रतिमाला शांतपणे झोपवण्याचा प्रयत्न करते. आता तोपर्यंत प्रिया इकडे खाली आलेली असते आणि ती अस्मिताच्या रूम मध्ये असते. ती अस्मिताला घडलेला प्रकार सांगते आणि ही सायली आहे ना, माझ्या आईला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे बघ ना, मी खरं तर तिची आई आहे. मी जर का तिला आणलं असतं ना देवळातून तर ती माझ्यासोबत राहिली असती, पण नियतीने पण काय खेळ खेळला बघ. माझ्या आईला या सायलीने देवळात आणलं, सायलीने देवळात आणलं आणि त्यानंतर ती ना सायलीच्या पुढे मागे करती आहे. जर मी आणलं असतं तर माझ्या पुढे मागे केले असते. अस्मिता म्हणते अगं पण ज्या वेळेला आता प्रतिमा त्या वारली त्यावेळेला सायली एकटीच होती, जी म्हणत होती की प्रतिमा त्या जिवंत आहेत आणि तू तर तिच्या फिंद्रला रडत होतीस आणि तू तर एक्सेप्ट केलं होतंस की प्रतिमा आत्या गेले म्हणून. यावरती प्रिया म्हणते नाही ग, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला सुद्धा आतून खात्री होती की माझी आई गेलेली नाहीये, माझी आई जिवंत आहे. म्हणजे तुला मी म्हटलं होतं बघ, तुला आठवत नसेल. असं म्हणत खोटारडी प्रिया अस्मिताला सुद्धा खोटं बोलवण्याचा प्रयत्न करते. अस्मिता म्हणते असेल म्हणजे मला ना काही गोष्टी कळतच नाहीयेत. कोण रडत होतं, कोण रडत नव्हतं, कोण कोणाची मुलगी, कोण कोणाची आई, काही कळायला मार्ग नाहीये. यावरती प्रिया म्हणते असं का ग म्हणतेस तू. तर आता इकडे लगेचच अस्मिता सांगण्याचा प्रयत्न करते अगं असं काय करतेस, म्हणजे बघ ना सायली आता प्रतिमात्याची मुलगी नाहीये तरी ती प्रतिमात्याची मुलगी असल्यासारखं वागते. तू प्रतिमात्याची मुलगी आहेस तरी तू प्रतिमात्याची मुलगी काही वाटतच नाहीयेस. म्हणजे काय तुमचं चाललंय मला कळतच नाहीये. यावरती आता इकडे प्रिया सांगते अगं नाही ग, या सायलीने तिला ना मंदिरातनं आणलं आणि त्यामुळे तिला मंदिरातनं जी बाई घेऊन आली ना त्याबद्दल तिला सिंपती वाटणं साहजिकच आहे ना. तू विचार कर बरं, इतके वर्ष आपण बाहेर राहतोय आणि आपल्याला कोणीतरी मदत करतोय तर आपण त्याच्याच पुढे मागे करणार ना. हे असंच घडलंय, बाकी काही नाहीये. जर मी आणलं असतं ना तर ती माझ्यासोबत असती, ती माझीच आई आहे. अस्मिता म्हणते हो हो. आता इकडे प्रियाला भीती वाटायला लागते की ही जर वेडी अस्मिता हा विचार करू शकते तर घरातले सगळेच माणसं हा विचार नक्कीच करू शकतात ना. असा विचार करत आता मात्र या सगळ्यामध्ये कोणालाही संशय यायला नको की मी प्रतिमाची मुलगी नाही म्हणून मला काहीतरी करायलाच पाहिजे असा आता प्रिया विचार करते. तोपर्यंत इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण बोलत असतात त्याच केस संदर्भात. म्हणजे आता डीएनए टेस्ट कसा मॅच झाला सिटी हॉस्पिटल मधून, हा डीएनए कसा काय तन्वीच्या सोबत त्यांनी मॅच करून दिला. त्यावरती आता अर्जुन सांगत असतो चैतन्यला अरे रविराज सरांना मी बोललो, म्हणजे सिनियरशी माझं बोलणं झालं की प्रतिमात्याची आपल्याला बॉडी सापडली, आपण डीएनए मॅच केला, मग आता प्रतिमात्या आपल्यासोबत आहे, म्हणजे आपल्यासोबत कोणीतरी मुद्दाम हे सगळं करतंय का. चैतन्य म्हणतो हे बघ बॉडी सिटी हॉस्पिटलमध्ये होती,
सिटी हॉस्पिटलमध्येच DNA टेस्ट झाली, म्हणजे जो काही गोंधळ झालाय किंवा जो काही गोंधळ करण्यात आलाय ना तो फक्त आणि फक्त सिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलाय असं मला वाटतं. तुला काय वाटतं यावरती? अर्जुन म्हणतो मला सुद्धा हेच वाटतं की हा गोंधळ सिटी हॉस्पिटलमध्ये झालाय, पण आपण हे सिद्ध कसं करणार किंवा आपण कसं काय हे करणार यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो आपल्याला ना जे काही घडलंय ते सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊनच पाहायला पाहिजे. यावरती अर्जुन म्हणत असतो ठीक आहे, मग आता आपण काम करूया, आपण तिकडेच जायचं आहे, जी कोणी याच्यामध्ये माणसं इन्व्हॉल्व आहेत ते पाहायचं आहे आणि या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावून नक्की प्रतिमा आत्याच्या बॉडीचा DNA मॅच कसा झाला या सत्याचा शोध घ्यायचा आहे असं म्हणत असतानाच तिकडे आता प्रिया येते. प्रिया आल्यावर ती दोघं जण गडबडतात, म्हणजे आता प्रियाने आपलं बोलणं ऐकलंय की काय असं आता अर्जुनला वाटतं. तोपर्यंत प्रिया आतमध्ये येते आणि अर्जुन अरे किती काम करशील, तुझ्यासाठी छानपैकी कॉफी करू का असं म्हणत ती आता अर्जुनला कॉफी ऑफर करते. पण तोपर्यंत इकडे चैतन्य आणि अर्जुन घाबरे घुबरे होतात की आपण जे काही बोलत होतो सिटी हॉस्पिटलच्या किंवा DNA बद्दल किंवा त्या बॉडी बद्दल हे प्रियाने ऐकलं तर नाही ना. तितक्यात प्रियाच्या बोलण्यावरून अर्जुनला समजतं की हिने काही ऐकलेलं नाहीये. मग अर्जुन म्हणतो नाही नाही अगं कॉफी. यावरती प्रिया म्हणते असं कसं, इतका काम तू करतोस तर तुला कॉफी तर झालीच पाहिजे ना असं म्हणत प्रिया आता कॉफी करण्यासाठी आत जाते. इकडे दोघं जण सुटकेचा निश्वास सोडतात. चैतन्य म्हणतो नशीब नशीब हिने काही ऐकलं नाही. अर्जुन म्हणतो हिने ऐकायलाच नकोय, कारण सिनियरनी मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले की घरामध्ये सुद्धा कुणालाही कळायला नकोय की प्रतिमा आत्याच्या या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन बद्दल आपण सिटी हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत, DNA टेस्टची चौकशी करणार आहोत. हे जर का समजलं तर खूप मोठं घरामध्ये वादळ येईल असं आता सिनियरचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आपण तन्वीच काय घरातल्या कोणालाही याबद्दल कळून द्यायचं नाही, इतकी खबरदारी घ्यायची. यावरती चैतन्य म्हणतो तू काळजीच करू नकोस, आपण या सगळ्यामध्ये कोणाला काही कळणार नाही, हे सगळं आपण पाहायचं आहे असं म्हणत चैतन्य आणि अर्जुन हे दोघं जण आता मात्र या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रियाला पण काही कळू न देता आता सिटी हॉस्पिटलची प्रोसेस चालू करतात आणि या सगळ्यामध्ये प्रिया अचूक अडकणार असते. तोपर्यंत सायली आता रूम मध्ये येते. रूम मध्ये आल्यावरती सायली म्हणते हे काय प्रतिमा आत्या, तुम्ही तुमचे कपडे असे बॅगेतच ठेवून दिलेत का? हे कपडे बॅगेत ठेवण्यापेक्षा एक एक काम करा, सगळे कपडे काढा आणि ते आपण आता मस्तपैकी कपाटामध्ये लावूया ना. रोज त्या बॅगेतून कपडे काढणार घालणार त्यापेक्षा आपण हे कपडे कपाटात लावूया असं म्हणत आता इकडे सायली प्रतिमाची बॅग घेते. बॅग मधून एक एक करत कपडे आता ती काढायला लागते. ते कपडे काढत काढत सगळे कपडे आणि आता म्हणजे रविराज सरांनी आणलेले सगळे कपडे, रविराज सरांनी आणलेले सगळे दागिने, हे सगळं ती आता त्या कपाटात अरेंज करत असते. आणि त्याच वेळेला प्रतिमाच्या हातामध्ये असलेली छोटीशी पिशवी सुद्धा तिला दिसते आणि इकडे आता रविराज सरांनी आणलेल्या दागिन्यामधला छोटंसं ब्रेसलेट जे छोट्याशा तन्वीचं म्हणजे स्वतः सायलीचंच असतं ते सुद्धा तिच्या हातामध्ये येतं. ब्रेसलेट हातामध्ये घेतल्यावरती आता सायली ते ब्रेसलेट एकदम ओळखीचं असल्यासारखं आपल्या जवळचं असल्यासारखं एकटक त्या ब्रेसलेटकडे पाहत बसते आणि ते ब्रेसलेट आता ती प्रतिमा आत्यांकडे दाखवते आणि स्वतःच विचार करते कुठेतरी मी हे ब्रेसलेट पाहिलंय आणि हे ब्रेसलेट तिने 5-6 वर्षाची असताना आपल्या हातामध्ये घातले हे मात्र तिला काही आठवत नसतं. मग ती प्रतिमाला म्हणते प्रतिमा आत्या अहो हे काय आहे असं म्हणत ती प्रतिमाला ते ब्रेसलेट दाखवते. पण प्रतिमाला पण त्या ब्रेसलेट बद्दल काहीच आठवत नसतं. त्यामुळे प्रतिमा तिला नकारार्थी मान हलवते आणि हे काय आहे मला खरंच माहित नाही, पण सायली मात्र आपण याच्याशी कुठेतरी कनेक्टेड आहोत, हे ब्रेसलेट आपलंच आहे का, आपण कधीतरी घातलंय का हा विचार करत एकटक शून्यामध्ये हरवते आणि तिला असं त्या ब्रेसलेट बद्दल इतकी आपुलकी का वाटावी याचं तिलाही कौतुक वाटतं, प्रतिमालाही कौतुक वाटतं. प्रतिमा ते ब्रेसलेट हातात घेते आणि त्याच्याबद्दल आपल्याला काही माहित नाहीये किंवा हे आपल्याकडे नव्हतं हे सुद्धा सांगते. ते ब्रेसलेट रविराज सरांनी आणलेल्या बॅगेमध्ये असलेल्या दागिन्यांच्या बदला असतं. पण सायलीला कळत नाही की आपण याचा इतका का विचार करतोय. मग प्रतिमा त्या नाही म्हटल्यावर ती सायली ते ब्रेसलेट सुद्धा आता दागिन्यांसोबत कपाटात ठेवते. सगळे कपाट वगैरे नीट लावते. प्रतिमाचं सगळं बिस्तर वगैरे व्यवस्थित करते आणि तिकडून खाली येते. प्रतिमाला सुद्धा सायली आपल्यासोबत इतकं प्रेमाने वागते याचा खूप आनंद होत असतो. तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य त्या केसवरती बोलण्यासंदर्भात तिकडे येतात आणि अर्जुन आणि चैतन्य एकमेकांना सांगत असतात की आपल्याला या केसवरती काम करायला पाहिजे. म्हणजे दिवेकर आणि जोशी या दोघांची जी केस असते त्या केसवरती अर्जुन काम करत असतो.
चैतन्य सांगत असतो, हे बघ दिवेकर आणि जोशी या दोघांच्या केसवरती आपल्याला काम करायचं आहे, पण हे काम करत असताना काही पॉइंट महत्त्वाचे आहेत. दिवेकर आणि जोशी हे एकमेकांचे दुश्मन आहेत आणि आपल्याला काम करत असताना दोघांची साक्ष घ्यायला लागणार आहे. ही आपली तारेवरची कसरत आहे. दोघांची साक्ष घेताना आपल्याला खूप मोठी कसरत करावी लागणार आहे. असं म्हणत इकडे आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण एका महत्त्वाच्या केसवरती बोलत असताना तिकडे प्रिया आता कॉफी घेऊन येते. अर्जुन कॉफी, अर्जुन कॉफी. अर्जुन म्हणतो, सध्या मला कॉफीची गरज नाहीये, सध्या खूप महत्त्वाच्या मी काम करत आहे. यावरती मग मात्र आता प्रिया म्हणायला लागते, ऐक ना अर्जुन, म्हणजे कसं आहे ना, महत्त्वाचं काम करत असताना तू जर का चहा कॉफी असं काही घेतलंस ना तर तुझं काम अगदी सोपं होऊन जाईल ना. यावरती अर्जुन म्हणतो, मी तुला म्हटलो ना मला खरंच कॉफी नको आहे. यावरती प्रिया म्हणते, असं कसं, कॉफी घेतलास तर फ्रेश होशील, कॉफी घेऊन तुला काम करायला एनर्जी येईल. मी इतक्या प्रेमाने तुझ्यासाठी कॉफी बनवले आणि जर का तू कॉफी घेतली नाहीस तर कसं चालेल. असं म्हणत प्रिया हट्टाला पेटते. अर्जुनला कॉफी कॉफी करत त्याच्या हातामध्ये कॉफीचा मग फायनली देतेच. आता सायली हे सगळं पाहते. सायली विचार करते, काही वेळापूर्वी मी यांना कॉफी विचारली होती. ज्या वेळेला मी यांना कॉफी विचारली तेव्हा हे म्हटले की नको, आत्ता कॉफी कॉफी खूप झालेली आहे, पोटामध्ये जागा पण नाहीये आणि आता कॉफी पिण्याचं माझं मन पण नाहीये, म्हणून यांनी कॉफी प्यायली नाही. पण आत्ता जर का ही प्रिया यांना कॉफी देते तर ही कॉफी प्यायला यांच्या पोटात पण जागा आहे आणि यांना कॉफीची सवय पण आहे. असं म्हणत सायली खूप चिडचिड करायला लागते. तोपर्यंत इकडे नागराज चिडलेला असतो. तो आता महिपतकडे येतो आणि काय महिपत, तुला 21 वर्षापूर्वी मी आता कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, 21 वर्षापूर्वी सुपारी दिली आणि त्या सुपारीनंतरच तू मोठा डॉन झालास. ती सुपारी माझ्या भावाला, वहिनीला आणि तिच्या मुलीला मारण्याची होती, पण तू काय केलंस, आत्ता परत 21 वर्षानंतर भाऊ पण जिवंत आहे, ती मुलगी पण काही दिवसानंतर आली आणि आता त्याची बायको सुद्धा आली. हे तुझं काम, ही तुझी सुपारी, ज्या सुपारीमुळे डॉन झालास ती सुपारी नीट करता नाही आली. आता माझ्या डोक्यात चाललंयस तू जर का त्याच वेळेला ह्या प्रतिमाला, तन्वीला संपवलं असतंस ना तर आतापर्यंत सगळ्या प्रॉपर्टीचा मी मालक असतो, पण शी तू तुझ्या या सुपारीवरती. असं म्हणत आता चिडलेला नागराज महिपतला जे येईल तोंडाला ते बोलत असतो. मग महिपत चिडतो आणि नागराज शेठ, माझा नाद नाही हा करायचा, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये तुम्हाला हवे तसंच होणार, पण मला असं बोलण्याची जर जरूरत केली तर खबरदार. तोपर्यंत सायली इकडे अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि घ्या सर, तुमच्यासाठी कॉफी आणले, तुम्हाला कधीही कॉफी चालते ना, म्हणून मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आले. अर्जुन म्हणतो, असं कसं, अहो आत्ता जेवणाची वेळ आहे ना आणि ही माझी फक्त दुसरीच कॉफी आहे बरं का, तुम्ही सांगता ना की जास्त कॉफी घ्यायची नाही, तर मी खूप काही कॉफी वगैरे घेतलेली नाहीये, हा ही माझी दुसरी कॉफी आहे आणि आत्ता मी जेवणार आहे. सायली म्हणते, नाही आत्ता तुम्हाला कॉफी तर मिळणारच, जेवा नाही तर जेवू नका, तुमच्यासाठी कॉफी सदैव हजर असणार आहे, कॉफीच प्यायची आहे तू. असं म्हणत आता इकडे चिडलेली सायली कॉफी देऊन निघून जाते. चैतन्य म्हणतो, काय रे हे, म्हणजे हे काय घडते, सायली बहिणी तुझ्यावरती रागावल्यात का, म्हणजे कॉफीवरती कॉफी तुला देत आहेत. अर्जुनला पण कळत नाही, आत्तापर्यंत 2च कॉफी प्यायची, जेवायचं असं सांगणारी सायली कॉफीवरती कॉफी देत असते आणि इतकंच करून सायली थांबत नाही तर कॉफीचं आधणच चढवते. त्याच्यामध्ये खूप सारी साखर, खूप सारे चहा पावडर हे सगळं टाकून आता कॉफीचा बरोबर ती आता एक मोठा टोपच तयार करते आणि दिवसभर कॉफी प्या, कॉफी आवडते ना तुम्हाला, तुम्ही कॉफीच प्या असं सांगते. तोपर्यंत इकडे डायनिंग टेबलवरती प्रतिमाला सगळ्यांच्या सोबत जेवणासाठी सायली घेऊन येते आणि ती सांगते, आजपासून प्रतिमा त्या आपल्या सोबत जेवणार. यावरती पूर्णाजी म्हणते, कल्पना मला ना पोळी आणि लोणचं दे. कल्पना म्हणते, पूर्णाई आज तुम्ही पोळी लोणचं का खाणार. यावरती आता इकडे पूर्णाई म्हणते, माझ्या प्रतिमाला पोळी आणि लोणचं हेच आवडतं, त्यामुळे मी सुद्धा पोळी आणि लोणचं खाणार. मग प्रतिमाला पण पोळी लोणचं वाढलं जातं, पूर्णाजी पण पोळी लोणचं घेते. हे सगळं करताना प्रतिमाच्या जुन्या आठवणी जाग्या करण्याचा सायलीचा उद्देश हळूहळू सफल होत असतो. सायलीचा हा उद्देश सफल होताना पूर्णाजी, रविराज हे मात्र सायलीचं कौतुक वाटत असतं. सायली हे सगळं करते त्यामुळे त्यांना खूप आनंद होत असतो. या सगळ्यामुळे प्रतिमा तर हळूहळू बरी होणार, पण रविराज आणि पूर्णाजी यांच्या मनातलं सायलीचं स्थान मात्र आता पक्क होत चाललेलं आहे आणि याचा त्रास प्रियाला होत आहे.